चालू होता, सगळ्या महिला आपल्या पतीसोबत त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायच्या, कीर्तनाच्या ठिकाणी यायचा, पण एका बाईचा घरचा माणूस काही येत नव्हता, तिचा पती यायचाच नाही. मग ती म्हणले का हो, सगळ्या बायांचे घरचे त्यांच्या सोबत जातात आणि तुम्ही माझ्या सोबत कीर्तनाला येत नाही. त्याने सांगितलं मला कीर्तन भजन आवडत नाही. आता बरेच लोक असतात ज्यांना कीर्तन भजन आवडत नाही. म्हणले मला माहित नाही, तुम्हाला यावंच लागेल, कारण सगळ्या बाया मला बोलतात. महिला मंडळ आपण एखाद्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर एखादी चांगलं काम करून टाकलं तर आपण त्या आजूबाजूच्यांना सांगत सुटतो. तसं त्या महिला तिला बोलायच्या, बाई तुझा पती येत नाही, खुशाल तुझा पती येत नाही. मग ती रडायला लागली. आता तो घाबरला. महिला मंडळ तुम्ही जरा जरी खोटं नाटक रडलं तरी माणसांना घाबरावं लागतं. कसं, आता भेटत नाही म्हणून ते घाबरतात. म्हणले ठीक आहे, येतो तुझ्यासोबत कीर्तनाला. असा लांब बसला कीर्तनामध्ये. कीर्तनकाराचं महाराजांचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन संपलं आणि तो जवळ आला. म्हणले महाराज 2 तासापासून देव आहे देव आहे देव आहे, मग तुमचा देव कुठे आहे, मला दाखवा तुमचा देव. आता महाराजांना चिंता पडली, यांना देव कसं दाखवायचा. म्हणले एक काम करा, तुम्हाला देव पाहायचंय का, माता नाथषष्ठीला पैठणची वारी जाणार आहे, त्या वारीमध्ये तुम्ही जा आणि तिथं नाथबाबाच्या वाड्यामध्ये नाथषष्ठीच्या दिवशी स्वतः भगवंत त्या हौदामध्ये पाणी टाकण्यासाठी येतात. म्हणले कसं ओळखायचं, बरेच लोक हौदामध्ये पाणी टाकतील, हौद भरणार नाही. ज्यावेळेस स्वतः भगवंत पाणी टाकतील तेव्हा तो हौद भरेल, मग तो देव आहे असं तुम्ही समजायचं. याला आनंद झाला. अरे वा, मी कधी जप केलं नाही, तप केलं नाही, काहीच नाही, तरी सुद्धा कधी देवाची भक्ती केली तरी मला देव सहज भेटणार आहे. आणि घरी आला आणि त्याच्या पत्नीला सांगितलं. म्हणलं काय गे, आवर लवकर, माझी बॅग भर, मला पैठणच्या वारीला जायचं. ती म्हणले अरे कधी कोणाच्या सुखात नाही दुखात नाही, कधी देव नाही धर्म नाही, आणि अचानक वारी कस काय डोक्यात, चांगली गोष्ट आहे. बॅग भरून दिली, निघाला सकाळी वारीला. आता तो वारीमध्ये चालत होता. तो काही वारी करायला गेला होता का, नाही. त्याला फक्त काय पाहायचं होतं, देव पाहायचा होता. बरेच लोक वारीमध्ये जात नाही, बरेच लोक वारीमध्ये जातात ते फक्त खाऊन पिऊन मजा मारण्यासाठी. आता वारीचे लोक इथं चालायचे, तो पुढे चालायचा, वारी पुढे चालायची, तो मागे चालायचा. त्या लोकांसोबत तो चालत नव्हता. एक दिवस आधीच नाथबाबाच्या वाड्यात जाऊन बसला. नाथबाबाच्या वाड्यामध्ये गेला आणि त्याने विचार केला की आता देव येईल आणि आपल्याला देव दिसेल. देवाला चिंता पडली, आता याला दर्शन कसं द्यावं. एवढे जपीत तपीत ज्ञानी होऊन गेले, त्यांना माझं दर्शन मी दिलं नाही, याला कसं दर्शन द्यावं, चिंतेत पडले. रुक्मिणी मातेकडे गेले. म्हणले रुक्मिणी एक काम कर ना. म्हणले का, तुझा शालू मला दे ना, तुझा सगळा शृंगार मला दे ना. रुक्मिणी माता सांगतात. म्हणले का हो, तुमचं काय डोकं बिक्क फिरलं की काय. अगं म्हणले तू घरातच राहते, तुला काहीच माहित पडत नाही. म्हणले काय झालं, लाडकी बहीण योजना सुरू झाली ना. देवाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरू झाली, मलाही भेटतील 1500. पडले का आपल्या खात्यात, पडले ना खात्यात, मग बोला ना, मला देणार आहे का तुम्ही जमा करून. पडले ना हप्ते, किती किती पडले तुमचे, 7000 झाले का किती झाले, बोलत चला, मी मागणार नाही तुमच्याकडे, कारण मी फॉर्म भरला असता मलाही कळलं असतं, पण मी फॉर्म भरलेला कारण नकोय मला ते 1500. किती पडले, 7500 रुपये पडले का. मग हप्ता सुरू ठेवायचा आहे ना, आहे ना, सुरू ठेवायचा आहे ना. मग आणि सप्ताह पण सुरू, मग सप्ताह जर सुरू ठेवायचा असेल तर एक एक हप्ता इथं द्यावा लागेल. आणि जर तुम्ही हप्ता नाही दिला आणि सप्ताह जर बंद पडला तर तुमचा हप्ता बंद पडल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना इथं एक एक हप्ता द्यायचा आहे, देणार ना, द्यावाच लागेल. कारण आपण काही शिंदे साहेबांच्या शेतामध्ये खुरपायला गेलो नव्हतो बर का. लाडक्या बहिणींना भावाने दिलं ना, मग देवाला सुद्धा दिलं पाहिजे. वास्तविक बघायला तुम्हाला सहज भेटलं. या बिचाऱ्यांवर किती अन्याय झाला, किती अन्याय झाला. आता त्यांनाही पोट पाणी खर्च आहे ना, त्यांना का नाही दिलं सरकारने. बिचारे सकाळी सकाळी रोज उठतात आणि बाई समोर दे ना 10 रुपया, बरोबर आहे की नाही, आहे ना. मग अन्याय झाला ना तुमच्यावर. मग आता कळतंय अन्याय झाला. मग इलेक्शनच्या वेळेस तुम्ही झोपले होते का, त्यावेळेस उपोषणला बसायला पाहिजे होतं. त्यांना 1500 देतात ना, आम्हाला 1000 दे, बरोबर की नाही. म्हणजे आपल्या पुढे पाणीचा खर्च हो म्हणता का खासान का पुढे, म्हणून सरकारने दिलं नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी देवाने सांगितलं सगळा शृंगार, एवढा सुंदर असा शृंगार केला, असा शृंगार केला. पुतड्या डोरल्या साकड्या
माणसाच्या पत्नीचं. तो माणूस पाहत होता, आता तरी देव येईल, तेव्हा तरी देव. सगळे लोक हौदामध्ये पाणी टाकून निघत होते. आता देवाने त्याच्या पत्नीचं रूप घेतलं आणि त्याची पत्नी तिथे आली पाण्याचा घडा घेऊन. आणि यांनी पाहिलं, अरे ही इथे कशी? उठून जवळ गेला आणि पाहिलं त्याच्या पत्नीने म्हणजे देवाने पाणी टाकलं हौदामध्ये आणि हौद भरला. त्याचं लक्ष गेलं. म्हणले, अरे त्या महाराजांनी सांगितलं ज्याने पाणी टाकलं हौद भरला की समजायचं हा देव आहे. मग पाणी कोणी टाकलं? माझ्या पत्नीने टाकलं. म्हणजे माझी पत्नी कोण आहे? देव आहे. धावत मागे जाऊ लागला. देव पुढे निघाले आणि गुप्त झाले. याला कसं वाटलं, माझी पत्नी मला घाबरून घरी निघाली. हा घरी आला. पत्नी दाराशी बसलेली होती, शेजारच्या मावशी बसलेल्या होत्या आणि पत्नीला सांगू लागला. म्हणले, उठ, चल लवकर घरात चल. शेजारची मावशी सांगते, म्हणले, बाबा तू पैठणला गेला होता वारीला, मला प्रसाद तर दे. मावशी तुझा प्रसाद तुझ्या घरी येईल, आधी मला घरात जाऊ दे. घरात गेला आणि पत्नीच्या पायावर लोटांगण घेतलं. घालीन लोटांगण वंदीन चरण. माझी पत्नी माझा देव आहे, माझी पत्नी माझा देव आहे. त्या ठिकाणी ती म्हणले, का हो वारीला गेले तुमचं डोकं बिकं फिरलं की काय? काहीच बोलू नको, तू माझा देव आहे, सांग तुझ्यासाठी काय करू. ती आता चिंतेत पडली, काय करावं, सांग तुझ्यासाठी काय करू. ती म्हणे, घड्याळकडे बघा किती वाजले. संध्याकाळचे 4 वाजले होते. 4चा टाइम कोणता असतो? तुम्ही झोपल्या का काय? कोणता टाइम असतो चहाचा? चहाचा असतो ना 4चा टाइम. चहाचा टाइम असतो. म्हणे, ठीक आहे चहा करा माझ्यासाठी. चहा केला, चहा पिला. त्याच्या तोंडामध्ये तेच चालू होतं, माझी पत्नी माझा देव आहे. आता रात्र झाली. रात्री तो सांगू लागला, सांग तुझ्यासाठी काय करू. म्हणले, एक काम करा, आता स्वयंपाकाची तयारी करा. संध्याकाळचा सोपा स्वयंपाक असतो कोणता? खिचडी. पाठ आहे आपला. खिचडी त्याने करायला सुरुवात केली. कधी चहा केलं नाही. खिचडी करायला गेला, त्या ठिकाणी गॅस संपला. चुला फुकून फुकून थकला. तशीच खिचडी बनवली. रात्री झोपला. सकाळी उठला, परत सुरू, माझी पत्नी माझा देव आहे, माझी पत्नी माझा देव आहे. तिला नाश्ता दिला, क्वार्टर बसवलं. ती नाश्ता करत होती आणि सांगू लागला. म्हणले, सांग तुझ्यासाठी काय करू. ती म्हणे, भाद्रपद महिना आहे, साफसफाई करून टाका. साफसफाई करायला लागला. वरती पंख्यावर अशी घाण काढत होता. घाण काढता काढता वरून उंदीर जसा पडला तसा तिच्या अंगावर उंदीर पडल्याबरोबर तिने क्वार्टरनं उडी मारली. याचं लक्ष गेलं. म्हणले, अरे माझी पत्नी जर माझा देव राहिली असती तर उंदराला घाबरली असती का? मग देव कोण आहे? उंदीर आहे. आता उंदराला त्या ठिकाणी उंदराची पूजा करू लागला. उंदराला खाऊ पिऊ घालू लागला. खाऊन खाऊन एवढा फुगला तो उंदीर. आता बघा, उंदरांना जास्त दिवस खायला भेटत नाही, तरी ते उंदर एवढे खाऊन खाऊन फुगतात. त्यांना माहित नसतं की जास्त खाल्लं फुकटचं की फुटल्याशिवाय माणूस राहत. पण उंदीर तो शेवटी खाऊन खाऊन फुगला. त्या ठिकाणी टेबलवर मस्त उड्या मारत होता आणि घरमालकाला थोडी घ्यायची सवय होती. घ्यायची सवय त्याने घेतली आणि ग्लास खाली टेबलच्या खाली ठेवला. त्या ग्लासमध्ये थोडीशी लागलेली होती. आता उंदीर जसा उड्या मारत मारत त्या ग्लासमध्ये पडला, त्याला त्याच्या जिभेला लागली, पोटात गेली. मग तो तिथं गरके मारायला लागला. तो काही आवरावत नव्हता, कारण उंदरांना थोडी थोडी उंदरांनी घेतली की हे काही कोणाकडनं आवरले जा नाही. तुम्ही का बरं हसल्या? उंदरांचं सांगते, थोडीशी घेता पण आवरले जा नाही. मग त्यांना काय करायला पाहिजे? उंदरांना दणके नका देऊ, त्यांच्या तोंडामध्ये विस्तव टाका, म्हणजे नवीन घ्यायचं काम राहणार. असं करू नका बरं, नाही तर माझ्याकडे उपाता येतील. विठ्ठला विठ्ठला. तिथं गरके मारत होता. मांजरीने पाहिलं, जशी झडप त्याच्यावर घातली. आता याचं लक्ष गेलं. म्हणले, अरे उंदीर जर देव राहिला असता तर मांजरीच्या ताब्यामध्ये सापडला असता का? मग आता देव कोण आहे? मांजर. आता मांजरीची पूजा करू लागला. सकाळी 1 लिटर दूध, दुपारी 1 लिटर दूध आणि संध्याकाळी 1 लिटर दूध. मांजर दूध पिऊन पिऊन अशी फुगली. गल्लीत मावत नव्हती मांजर. बऱ्याच मांजरीत बरं का दादा, गल्लीत मावत नाही. आपली पण वेळ येते. बऱ्याच मांजरी आहेत गल्लीमध्ये मावत, तशी ती मांजर मावत नव्हती. आता मांजरी त्या कुत्र्याने बाहेरून पाहिलं. मांजर म्हणायची, मी या घरची मोठी राणी आहे. अशी फिरायची ती हात फेकून फेकून. कुत्रा म्हणतो, थांब तू दरवाजा तर उघडा राहू दे, एखाद दिवशी मग तुला पाहतो. कुत्रे बी सोपे राहत नाही बरं. अशा बऱ्याच कुत्र्यांची आता नजर आहे कोणावर? हा, ते कुत्र होतं ते. जसं घर मालक बाहेर गेला, दरवाजा उघडा राहिला आणि कुत्र्याने अशी झडप घातली त्या मांजरीवर. हा बाहेरून पाहिलं. याने म्हणले, अरे अरे चुकलं बरं का आपलं. ही मांजर देव नाही, खरा देव कोण आहे? कुत्रा. खंडेराव आहे ना खरा देव. आता कुत्र्याला सकाळी गरम गरम भाकरी, संध्याकाळी गरम गरम तुकडं फेकलं की कुत्रं भुकायचं. कुत्र्याचं काय काम राहतं? तुकडं फेकल्यावर भुकायचं. ज्याचं खातो त्याच्याकडनंच तो भुकतो. कुत्रही भुकायला लागलं. आता कुत्र्याला असं वाटलं, माझं मालक कोणीच नाही, अख्ख्या गावात मीच राजा.
मोकळा चोकडा फिरायचा घरात इकडे तिकडे. आता घर मालकीन स्वयंपाक करत होती, हा गेला आणि त्या टोपलीमध्ये या कुत्र्याने तोंड घातला. तिला राग आला, पेटलेलं लाकूड जसं घेतलं त्या कुत्र्याला हाणून फेकलं. कुत्र खेव खेव करत निघालं. हा म्हणे अरे कुत्र देव राहिलं असतं तर घाबरलं असतं का माझ्या पत्नीला? म्हणजे देव कोण आहे? माझी पत्नी. विठ्ठल विठ्ठल. देव ओळखायला वेळ लागतो आपल्याला. देव माणसामध्ये आपण देवाला पाहत नाही. हा देव तो देव आठवड्याचे किती वार असतात आपले, तेवढे दिवस आपण वेगवेगळे देव त्या ठिकाणी पाहत राहतो. बघा प्रत्येक देवाला जर आपण रोज रोज त्या ठिकाणी साखर टाकलं तर एकही देव वेळेवर येणार नाही. म्हणून देव एकच आहे, मग एकच देवाचं नाव घ्यायला पाहिजे ना. एकाच देवाचं नाव घेत चला, पण ते नाव घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. देवाचं सुद्धा नाव घ्यायला वेळ नाही, कारण आपण फक्त पैसा कमवण्याच्या नादी लागलोय. धन संपत्ती हे कमवण्याच्या आपण नादी लागलो, बरोबर की नाही? पण कोणासाठी कमवता? ज्यांच्यासाठी कमवतो ते शेवटी आपल्या सोबत देतात का? नाही. पैसा आहे तो पण ते सगळ्यांना त्या ठिकाणी मान आहे, आणि ज्यावेळेस पैसा संपला, नाही रे नाही. संपलं की कोणी कोणाचं राहत नाही. म्हणून धनाच्या मागे लागू नका. आमचे संत हे धनाच्या मागे लागत नव्हते. तुकोबारांकडे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी धनाचे गाडे पाठवले भरून, त्यास तुकोबारांनी विनम्रपणे सांगितलं, महाराज आम्हाला धन आवडत नाही, आम्ही धनापासून लांब राहतो. कारण तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. धन हे जीवाला घातक आहे, धन आम्हाला चालत नाही. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांकडे काही कमी धन होतं का? पण त्यांच्या मावळ्यांनी कधी धनाचा लोभ केला नाही. त्यांनी राजांसाठी आपले प्राण पणाला लावले. तुमच्या समोर 2 मिनिटं शिवचरित्राचा भाग त्या ठिकाणी मांडला जाईल.